ताई, काय केदार? तुम्ही इथे काय करताय? तिकडे तुम्हाला सगळे मिस करतायत. तुम्ही केदार, आज तुझा आणि तारिणीचा दिवस आहे ना. तुम्ही दोघं एन्जॉय करा ना. आणि मी एन्जॉय केलं तर कामं कोण करणार आहे? तुम्ही मजा करा, एन्जॉय करा आणि मला माझी कामं करू दे. हं? केदार, काय झालं? ताई, एक बोलू? बोल ना. माझं लग्न असं होईल असं मला स्वप्नात पण वाटलं नव्हतं. लहानपणापासून एकटा वाढलो, एकटा जगलो. आई गेल्यानंतर सगळं. ताई, ताई आहे ना आता. किंवा केदार, आईची जागा कोणीही भरून काढू शकत नाही. पण एक ताई म्हणून मी तुझ्यासाठी जे करता येईल ना ते सगळं करेन, हा शब्द आहे माझा. आणि घरातले सगळे आहेत ना तुझ्या बरोबर, तारिणी बरोबर. केदार, यापुढे कधीही स्वतःला एकटं समजू नकोस. आम्ही सगळे आहोत तुझ्या बरोबर. कौशिकीताई, कौशिकीताई, तुमच्या आयुष्याची नवीन सुरुवात होणार आहे. ती तिचं सर्वस्व सोडून येणार आहे फक्त तुझ्यासाठी. तिला कधी एकटं पाडू नकोस. एकटेपणा हा काय असतो तुला आणि मला चांगलंच माहिती आहे. त्याच्यामुळे ती वेळ तिच्यावर कधीही येता कामा नये. कोण आहे बाहेर? दरवाजा उघडा. इकडे इकडे एसी मधनं गॅस लीक होतोय. दरवाजा उघडा. गुरु तुरु उडती केस गुरु गुरु डाव्या डोळ्यावर वट गळली. कशी मावळत्या उन्हात केवळच्या मनात नाही ग सळसळली. याला काय झालं? तुझा आणि तारिणीला सांभाळून घ्यायला घरातले सगळे आहेत ना. आणि केदार, राहिला प्रश्न युवराजचा, तर हे बघ, युवराज आत्ता जसा आहे ना तू तसा नव्हता रे. खरं सांगू, आज मी जे काही आहे ना ते फक्त माझ्या लहान भावामुळे. तुला माहितीये, लहानपणी माझी पाठीणी सोडायचा तो. सारखं माझ्या मागे फिरायचा, ताई ताई करत. तुला माहितीये केदार, मला आयुष्याची जबाबदारीची जाणीव झाली की फक्त युवराज आणि युवराज जीवाला जीव लावणार आहे. तारिणी कुठे गेली? तिकडे कौशिकीच्या रूम मध्ये. मग कौशिकी कुठे आहे? त्याच रूम मध्ये. जेव्हा तारिणी तिकडे गेली तेव्हा रूमचा दरवाजा ओपन होता. कौशिकी पण आतच असेल. हे बघा, दरवाजा मी लॉक करून आलोय. म्हणजे आता कौशिकी आणि तारिणी दोघी एकाच रूम मध्ये अडकल्या. हो, म्हणजे आता दोघी एकत्र. शाबाश.
बॉस कुठे आहे? मला नाही माहित. अरे बॉस माझ्या मागून निघाले आणि मी त्यांच्या मागे निघालो आणि त्यावर मिसप्लेस झाल्यात. अरे पण तुला लक्ष ठेवायला सांगितलं होतं ना मी. एक काम कर, तू या बाजूला जा, मी या बाजूला जाते. झालं का? झालं. हे युवराजचंच काम असणार. बस आत्ताच्या आत्ता उचलूया त्याला. नाही, युवराज माझ्या समोर होता जेव्हा मला कौशिकीताईंचा फोन आला तेव्हा. त्याच्यामुळे मी कौशिकीताईंशी काय बोलली आहे, मी कुठे जाणार आहे हे तुम्ही आजीला माहिती होतं फक्त, बाकी कोणालाच माहीत नव्हतं. आणि कौशिकीताई जेव्हा इकडे यायला निघाल्या त्यावेळेस त्यांना तू भेटलास आणि तुम्ही बोलत बसलात. म्हणजे मी त्या खोलीत कौशिकीताईंच्या आधी पोचले आणि हा ट्रॅप माझ्यासाठी नव्हताच. म्हणजे हा ट्रॅप कौशिकीताईंसाठी केला होता. म्हणजे कौशिकी त्यांच्या जीवाला धोका आहे. हो, हल्ला त्यांच्यावरच होणार होता, फक्त त्यावेळी मी तिथे पोचले एवढंच. पण त्यांच्यावर हल्ला कोण करेल आणि का? कोणीही असू शकतं ना. प्रामाणिक माणसांचे खूप शत्रू असतात, त्यांच्यापैकीच कोणीतरी असेल. आता आपल्याला जास्त अलर्ट राहावं लागणार आहे, कारण एकीकडे युवराज आणि दुसरीकडे कौशिकीताईंवर हल्ला करणारी माणसं. या लग्नात आपल्याला आणखीन जास्त दक्षता घ्यावी लागणार. ऑपरेशन शुभ लग्न सावधान आपल्याला सक्सेसफुल करायचंच आहे.